थेट लोटांगण आताशा घेत नाही मी, थेट लोटांगण आताशा घेत नाही मी, खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा, खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार. मला कळते तरीही वाटते की तूच सांगावे, जसे लाडावलेले मूल नाही खात हाताने. तर मित्रांनो, आज आपण मराठी गझलकार डॉक्टर ज्ञानेश पाटील यांची वैचारिक आणि उत्कृष्ट मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा और बेहतरीन अशार. डॉक्टर ज्ञानेश पाटिल साहब का ताल्लुक महाराष्ट्र के धरण गांव इलाके से है. उनकी मौजूदा रिहाइश जलगांव महाराष्ट्र की है. ज्ञानेश पाटिल एक मेडिकल डॉक्टर हैं और जलगांव के जैन इरिगेशन सिस्टम्स में मेडिकल ऑफिसर की हैसियत से काम कर रहे हैं. एक तवील अरसे से ज्ञानेश पाटिल एक उम्दा शायरी, गज़ल की शायरी कर रहे हैं. उनके यहाँ बहुत ही पुख्ता और थॉटफुल शेर मौजूद हैं. ज्ञानेश पाटिल की शायरी में अक्सर दो पैरेलल शेड्स मुझे नज़र आते हैं. एक तो दिल को भावुक करने वाली उनकी इमोशनल शायरी, इमोशनल थॉट्स, और दूसरा बेहद थॉटफुल, लॉजिकल और रैशनल थॉट्स. ये दो पैरेलल शेड्स अक्सर उनकी शायरी में दिखाई पड़ते हैं. ज्ञानेश पाटिल की जो रैशनल शायरी है वो भी आस्था रखने वाली शायरी मालूम पड़ती है. तो ये उनकी शायरी की सबसे बड़ी खासियत है और खूबी है. म्हणजे मराठीत आपण म्हणूया की एक डोळस शायरी ही ज्ञानेश पाटील यांच्या गझलच्या शायरीमध्ये आपल्याला दिसून येते. डोळस अभिव्यक्ती. तर आपण लवकर नजर टाकूया ज्ञानेश पाटील, डॉक्टर ज्ञानेश पाटील यांच्या काही निवडक शेरांवर. एपिसोडची सुरुवातीला मी ज्ञानेशच्या एका गझलेचे 2-3 शेर तुमच्यासमोर पेश करतो. ते बघा. नाही अजून झाली माझ्या तुझ्यात चर्चा, नाही अजून झाली माझ्या तुझ्यात चर्चा, माझ्या तुझ्यातल्याची साऱ्या जगात चर्चा, माझ्या तुझ्यातल्याची साऱ्या जगात चर्चा. शेर बघा. चुकले कसे कोणाचे बोलू निवांत वेळी, चुकले कसे कोणाचे बोलू निवांत वेळी, हातात हात दे तू का वादळात चर्चा, हातात हात दे तू का वादळात चर्चा. आणि हा एक उत्तम शेर बघा. उल्लेख झुंजण्याचा झाल्यानं कोणत्याही, उल्लेख झुंजण्याचा झाल्यानं कोणत्याही, माझ्या पराभवाची दाही दिशात चर्चा, माझ्या पराभवाची दाही दिशात चर्चा. एक सामाजिक मानसिकतेवर प्रहार केलेला दिसतो या शेरमध्ये. ही एक सामान्य सामाजिक मानसिकता असते की सक्सेसबद्दल कधीही कोणी बोलत नसतं किंवा संघर्षाबद्दल पण कोणी जास्त बोलत नसतं कोणाच्या, पण पराभव झाल्यास त्याची चर्चा खूप रंगते आणि सगळीकडे डिस्कस केला जातो तो विषय. तर असा एक सामाजिक विषमतेवर प्रहार केलेला आहे. आता हा एक शेर बघा. संवाद मूक झाले स्पर्शात शब्द आले. किती सुंदर मिसळ आहे बघा. संवाद मूक झाले स्पर्शात शब्द आले, गेल्या फिटून शंका गेल्या ढगात चर्चा,
गेल्या फिटून शंका, गेल्या ढगात चर्चा. आणि आता ज्ञानेशच्या एका गझलचे हे 2 उत्तम शेर बघा. किती होते निराळे ते तुझ्या माझ्यात झालेले, किती होते निराळे ते तुझ्या माझ्यात झालेले, कुणा नाही कळाले ते तुझ्या माझ्यात झालेले, कुणा नाही कळाले ते तुझ्या माझ्यात झालेले. लतीफ काफियाचा किती सुंदर उपयोग केलेला दिसतो या गझलमध्ये. आणि या पुढचा शेर बघा या गझलचा. असू दे ओल थोडीशी मनाला भूतकाळाची, असू दे ओल थोडीशी मनाला भूतकाळाची, नको मोजू उन्हाळे ते तुझ्या माझ्यात झालेले. आणि आता ज्ञानेशचा हा एक सुंदर शेर बघा. काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी, काय होईल या कल्पनेने शहारून जाते नदी, एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो, एक निर्धार जेव्हा पुलाच्या कडेला उभा राहतो. एक कंटेम्पररी थॉट दिसून येतो या शेरमध्ये. आणि आता ज्ञानेश पाटील यांच्या एका मोठ्या बहरची एक गझल आहे, त्याचे 2-3 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा किती सुंदर लतीफ काफिया निभावलेत आणि एक मोठ्या बहरमध्ये शेर किती सुंदर आशय त्याच्यात मांडला जाऊ शकतो. ते बघा. तसे बोललो खूप काही परंतु तरी राहिले खूप बोलायचे, तसे बोललो खूप काही परंतु तरी राहिले खूप बोलायचे, कळाले तुला दुःख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे, कळाले तुला दुःख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे. आणि एक पौराणिक संदर्भ घेऊन, म्हणजे परिस्थितीच्या काळाचा फरक, त्या काळाचा फरक व लोकांची जी मानसिकता आहे किंवा त्यांचं सच्चेपणा आहे, सच्चाई आहे व प्रामाणिकपणा आहे, ह्याच्यातला फरक त्या काळातला आणि या काळातला किती सुंदररित्या दाखवून दिला या पुढच्या शेरामध्ये ज्ञानेशनी. तो बघा शेर. बसावे जरासे अशी भिंत नाही, नसे आज रेडा तसा संयमी, बसावे जरासे अशी भिंत नाही, नसे आज रेडा तसा संयमी, नसे संत ही या युगाचा तपस्वी, अशाने चमत्कार व्हावे कुठे, नसे संत ही या युगाचा तपस्वी, अशाने चमत्कार व्हावे कुठे. आणि आता डॉक्टर ज्ञानेश पाटील यांच्या एका गझलेचे हे 3-4 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. एक उदासी खोलीभर दरवळत राहते जणू, एक उदासी खोलीभर दरवळत राहते जणू, रक्तामध्ये दुःख तुझे विरघळत राहते जणू. आणि हा शेर बघा. सौजन्याचा रुमाल घेऊन पुसत राहतो गळा, सौजन्याचा रुमाल घेऊन पुसत राहतो गळा, चारित्र्याची धुतली कॉलर मळत राहते जणू, चारित्र्याची धुतली कॉलर मळत राहते जणू, चारित्र्याची धुतली कॉलर. किती आगळा वेगळा शब्दप्रयोग आणि नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग दिसून येतो, जो नक्कीच मराठी शायरीला आणि मराठी गझलला समृद्ध करणारा असा हा शेर आहे. आणि हा पुढचा शेर बघा. दिसू लागली आहे आयुष्याची तिसरी मिती, दिसू लागली आहे आयुष्याची तिसरी मिती, पूर्वग्रहांची भिंत उभी कोसळत राहते जणू, पूर्वग्रहांची भिंत उभी कोसळत राहते जणू, आयुष्याची तिसरी मिती. परत एक नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग आणि एक नवीन आशय एक पैदा केलेला दिसतो या शेरमध्ये ज्ञानेशने. आणि आता हा पुढचा शेर बघा. कणाकणाने संपत जातो माझा चांगुलपणा, कणाकणाने संपत जातो माझा चांगुलपणा, सून कुणाची घरात आपुल्या जळत राहते जणू, सून कुणाची घरात आपुल्या जळत राहते जणू. किती वेगळी उपमा आणि वेगळा थॉट या शेरमध्ये मांडलेला दिसतो आणि किती एक विथ डिफरंट एक्झाम्पल. आणि आता ज्ञानेश पाटील यांच्या एका गझलच्या हा एक उत्तम शेर बघा. आपल्याला इथे आणले ती जुनी वाट गेली कुठे,
आपल्याला इथे आणले ती जुनी वाट गेली कुठे, या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो, या विचारात रस्ता पुढे चालतो, चालता राहतो. आणि हा पुढचा एक यांच्या भाऊक करणारा शेर आहे. पुरीच्या बापाच्या मनाची अवस्था टिपली आहे ज्ञानेशनी त्यांच्या या शेरमध्ये. तो शेर बघा. स्वच्छ हसणे कधीचे विसरलाय तो, स्वच्छ हसणे कधीचे विसरलाय तो, लेक नाही सुखी सासरी वाटते, लेक नाही सुखी सासरी वाटते. आणि आता एक छोट्या बहरच्या गझलचे ज्ञानेशचे हे 2-3 उत्तम शेर तुमच्या समोर मी सादर करतो. ते बघा छोट्या बहरमध्ये किती सखोल आशय मांडता येतो. याचे एक एक्झाम्पल आहे. विरंगुळा या मनास नाही, विरंगुळा या मनास नाही, उमेद या जीवनास नाही. एक मनाची विचित्र अवस्था, एक कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंड किती सुंदररीत्या पुढच्या शेरमध्ये मांडले बघा ज्ञानेशनी. असेच हल्ली मनास होते, असेच हल्ली मनास होते, उदास आहे उदास नाही, उदास आहे उदास नाही. आणि हा एक परत एक सुंदर थॉट बघा या शेरमध्ये. कसा सुखाचा फलाट यावा, कसा सुखाचा फलाट यावा, तुझ्या दिशेने प्रवास नाही, तुझ्या दिशेने प्रवास नाही. आणि आता एक रॅशनल थॉट बघा ज्ञानेश यांच्या एका शेरमध्ये. विमाच करून घेतो देवा, विमा म्हणजे इन्शुरन्स च्या ह्यांनी तो शेर वापरलाय. विमाच करून घेतो देवा, तुझा भरोसा आम्हास नाही, तुझा भरोसा आम्हास नाही. विमाच करून घेतो देवा, तुझा भरोसा आम्हास नाही. एक रॅशनल थिंकिंग त्याच्यामध्ये दिसून येते. आणि आता एका गझलचे हे 2 शेर बघा ज्ञानेशांचे. बनू लागेल आता शस्त्र या प्रत्येक दगडाने, बनू लागेल आता शस्त्र या प्रत्येक दगडाने, सुटू लागेल आता प्रश्न हा रस्त्यात दगडाने, सुटू लागेल आता प्रश्न हा रस्त्यात दगडाने. आणि हा एक रॅशनल, मी जसं म्हटलं की त्यांच्या रॅशनल शायरीचा कल त्यांच्या लेखनामध्ये दिसून येतो. तर हा एक शेर बघा. तसे नास्तिक्य माझे ठाम आहे मात्र जाणवते, तसे नास्तिक्य माझे ठाम आहे मात्र जाणवते, मला संभाळले आहे कुण्या अज्ञात हाताने, मला संभाळले आहे कुण्या अज्ञात हाताने. आणि आता एपिसोडच्या शेवटी डॉक्टर ज्ञानेश पाटील यांचा हा एक उत्तम वैचारिक आणि डोळस मराठी शेर तुमच्यासमोर मी पेश करतो. तो बघा. थेट लोटांगण आताशा घेत नाही मी, थेट लोटांगण आताशा घेत नाही मी, खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा, खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर डॉक्टर ज्ञानेश पाटिल यांचे. तो दोस्तों, मुझे उम्मीद है मराठी शायर, मराठी गज़लकार डॉक्टर ज्ञानेश पाटिल, इनकी शायरी के ख़जाने से जो चंद अशार मैंने आपके सामने आज पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.